तर पुणे सोलापूर महामार्गाजवळील सर्व्हिस रोडवर खासगी वायफाय केबल टाकण्याचं काम करण्यात आलंय। खोदलेल्या मोठ्या खड्ड्यांभोवती बॅरिकेड्स किंवा सूचना फलक नाहीयेत। वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। यंत्रणा रस्त्याच्या मधोमध उभी केल्यानं वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय आणि शेतातून केबल टाकण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचंही नागरिक सांगतायत। या कामाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी। सध्या मी पुण्याच्या इंदापुरातील बादलवाडी आणि डाळज या परिसरामध्ये आहे। खरं तर पुणे सोलापूर हायवेच्या कडेला सर्व्हिस रोडला या ठिकाणी आपण पाहू शकतो तर खासगी कंपनीचं वायफाय केबलचं या ठिकाणी काम सुरू आहे। परंतु हे काम सुरू असल्या ठिकाणी खोदकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु या ठिकाणी मात्र सातत्याने अपघात होत आहेत। अनेकांना या ठिकाणी गंभीर दुखापती झाले। त्यासोबत आपल्यासोबत देखील काही या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत, त्यांचे देखील कुटुंबात त्यांच्या भावाचा देखील या ठिकाणी मोठा अपघात झालाय। काय सांगाल एकंदरीत तुमच्या भावाचा अपघात झाला, कुठे झाला, कसं झालं काय? डाळज परिसरामध्ये भावाचा माझा अपघात झाला होता। 13 तारखेला त्याचा अपघात झाला होता। त्या कामाच्या ठिकाणी जिथे यांनी काम केले त्या ठिकाणी काही सूचना फलक लावलेले नसतात किंवा बॅरिकेड लावलेले नसतात। जे काम केले त्यांनी ते असं सोडून पुढे जाऊन काम करतात। 13 तारखेला त्याचा अपघात झाला, त्यानंतर ह्या कंपनीचा एकही माणूस त्याला भेटायला आला नाही। या ठिकाणी जे काम चाललंय काम सर्व्हिस रोडला चालू आहे आणि जो ते खोदकाम करून जे मटेरियल निघेल ते सर्व्हिस रस्त्यावर टाकले जाते। त्यानंतर तिकडून येणाऱ्या गाड्या आणि इकडून येणाऱ्या गाड्या त्या ठिकाणी बसत नाही, याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि हे जे काम चाललंय असं आम्हाला समजतंय की सगळं बेकायदेशीर काम चाललंय। तर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून जे अपघातग्रस्त कुटुंब आहेत त्यांना योग्य तो न्याय मिळावा ही आमची अपेक्षा। खासगी वायफाय केबलचं जे काम चालू आहे या ठिकाणी मात्र हे काम बेकायदेशीर असल्याचं या ठिकाणी नागरिक सांगतायत। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।